आणि एक महत्त्वाची बातमी आहे, बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचं पॅनल आता ठरलंय। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित आलेली आहे, तर आता भाजपनं देखील आपलं पॅनल ठरवलेलं आहे। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना मनसे विरुद्ध भाजप असा सामना आता रंगणार आहे। तर ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी फडणवीसांचे 2 शिलेदार आता मैदानात असणार आहेत। भाजपचं सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढवणार आहे। बेस्ट पतपेढी निवडणूक यामध्ये ठाकरेंच्या पॅनल विरोधात आता भाजपचं पॅनल मैदानात उतरणार आहे। सहकार समृद्ध पॅनल असं या पॅनलचं भाजपचं नाव आहे आणि ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी फडणवीसांचे 2 शिलेदार मैदानात उतरणार असल्याचं कळतंय। तर भाजपचं आता सहकार समृद्धी पॅनल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे, त्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध भाजप असा सामना बेस्टच्या पतपेढी निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी फडणवीसांचे 2 शिलेदार यामध्ये प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांचा समावेश असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता ठाकरे बंधू विरुद्ध भाजप असा जोरदार सामना या बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। भाजपकडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्यात आलंय। विनायक डावरुंग या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। विनायक, ठाकरे बंधू विरुद्ध भाजप असा जोरदार सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अधिक रंगतदार झालेली आहे। सुरुवातीला आपण प्रवीण दरेकर यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, काय सांगाल तुम्ही? ठाकरे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये एकत्र येतात, मात्र तुम्ही या निवडणुकीमध्ये वेगळं बेस्टच्या या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, भाजपनं आता प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय, त्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध भाजप असा सामना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। सागर बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण ही निवडणूक जी आहे ती बेस्ट ची मानली जाते, कारण बेस्ट एवढ्या वर्षात ठाकरे बंधू यांच्या ताब्यात जे आहे उद्धव ठाकरे यांची ही सगळी संस्था जी आहे ती काम करत होती आणि त्यामुळे त्यांच्या ताब्यात कंटिन्यू होती। आणि आता मात्र भाजपच्या एंट्रीमुळे ह्या निवडणुकीमध्ये रंगत जे आहे ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे 2 शिलेदार जे आहेत, आपण जर पाहिलं तर आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची एंट्री या निवडणुकीमध्ये झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न जो आहे तो या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि त्यासाठीच तयारी जी आहे ते भाजपकडून मोठ्या प्रमाणात केली जाते। बेस्ट कामगारांचे यश कुठेतरी मिळावं, बेस्ट कामगारांना न्याय मिळावा यासाठी वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत ते काम करत असतात आणि यामध्ये आता या सगळ्या 5 संघटना भाजप प्रणित एकत्र आलेल्या आहेत। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर 2 ठाकरे जे आहेत ते एकत्र असणार आहेत, त्यामुळे अशी ही रंगत जी आहे ते बेस्ट निवडणुकीची पाहायला मिळते। नक्कीच विनायक, तर अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये आता भाजपचा पॅनल ठरलेला आहे। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची पहिली ही निवडणूक, एकत्रितपणे ते ही निवडणूक लढवत आहेत। यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तर दुसरीकडे आता ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजप देखील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये मैदानात उतरलेली आहे। यामध्ये प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांना भाजपनं आता मैदानात उतरवलेलं आहे। तर फडणवीसांचे हे 2 शिलेदार आता ठाकरे बंधूंना निवडणूक जी आहे ती मुंबई महापालिका नंतर बेस्ट जी आहे ती मानली जाते। कशा पद्धतीने ही सगळी तयारी आहे? एवढ्या वर्ष ठाकरेंचं वर्चस्व या बेस्ट संघटनेवरती पाहायला मिळते। नाही, एक लक्षात ठेवा, 25 वर्ष आपण पतपेढीच्या माध्यमातून कामगारांना काय दिलं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे कामगार आजही नाराज आहेत, तुम्ही काय दिलं नाहीत। उलट त्या पतपेढीच्या माध्यमातून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झाला। जेव्हाही पतसंस्था अडचणीत होती तेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून, मुंबई बँकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना ताकद दिली। याने काय केलं? भ्रष्टाचार केला। 2-2, 3-3 कोटीची जागा रेस्ट हाऊस तुम्ही 5-5, 6-6 कोटीला घेणार, जागा 2-3 कोटीच्या त्या 7-8 कोटीला घेणार। बेस्ट कामगार हा घाम गाळतो आणि त्याच्यामुळे त्या घामाचा पैसा तुमच्या काही खाजगी तुमची पोटं भरण्यासाठी नाही आहे। आणि मग आज या पतसंस्थेला ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही देऊ शकतो। जिल्हा बँक म्हणून आम्ही ताकद देऊ शकतो, राज्य सरकार म्हणून त्या ठिकाणी ताकद देऊ शकतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्रसाद लाड यांचंच पॅनल त्या ठिकाणी जिंकेल
आणि हे फक्त आगपाकड करतायत, कारण ह्यांना शिव्या देण्यापलीकडं आणि एकमेकांचे बाप आई काढण्यापलीकडं काहीच दिसत नाही. आमचे मित्र संदीप लाड म्हटले, मुंबई बॅग कोणाच्या बापाची आहे का? बाप आई काढू शकता तो, पण एखादी संस्था काढा. त्यांच्याकडनं आरोप असा होतो की कोविड भत्ता जो आहे तो देता आला नाही तुम्हाला, असा आरोप करण्यात आला. अरे आता कोविड भत्ता दिला ना, तुम्ही काय केलं? कोविड भत्ता त्या ठिकाणी तात्काळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला, प्रसाद लाडनी पाठपुरावा केला. तुमच्या पोटात का दुखतंय? सगळे कर्मचारी बंधू किंवा उद्धव ठाकरे यांनी सहकारामध्ये त्यांचं अस्तित्व शून्य आहे. त्यामुळे सहकार काय हा मला वाटतं त्यांना प्रश्न विचारला तर कदाचित त्याचा प्रश्न देखील स्वतः माजी मुख्यमंत्री देऊ शकतील की नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आम्ही उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई बँकेची देखील निवडणूक लढलो, त्यावेळेला त्यांच्याच पक्षाचे सुनील राऊत आणि कैलासवासी अभिजित घोसाळकर आम्ही आमच्या पॅनलमधनं लढवले होते आणि ते निवडून देखील आणले होते. त्यामुळे सहकार निवडणुकीमध्ये आम्ही पक्षपातीपणाला जास्त महत्त्व देत नाही. पण जर ते पक्ष म्हणून लढणार असतील तर मी देखील प्रसाद लाड म्हणून आणि ह्या 5 पांडवांचा कृष्ण म्हणून मी लढायला तयार आहे.